आवाज येतोय? ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का? असेल चॅट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपल्याला लेक्चर कंटिन्यू करता येईल बघा. आवाज क्लिअर आहे माझा? हम्म. ओके, चला ठीक आहे. बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीप अकॅडमीच्या या ऑनलाईन स्टडी लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. सगळ्यांना नमस्कार, जय हिंद. आता आपण विषयाला सुरुवात करूया. बघा, ही जी आपली बॅच आहे ह्या, आणि पुन्हा एकदा मला असं म्हणायचं आहे की तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं ज्ञानदीप अकॅडमीच्या या ऑनलाईन स्टडी लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. सगळ्यांना नमस्कार. आणि आता आपण काय करूया, विषयाला सुरुवात करूया. येस, हा. ओके, चला ठीक आहे. बघा, मग आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये, ओके ठीक आहे. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि युपीएससी प्रिलिम्स या दोघांसाठी आपल्याला हे जे लेक्चर आहे हे उपयुक्त असणार आहे. ऑलरेडी तुम्ही या ठिकाणी अभ्यास केलेला आहे किंवा तुम्हाला ते शिकवून झालेलं आहे. आता फक्त जे आपण काय करणार आहे की प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून आपण फक्त आता मॉडर्न इंडिया जो आहे तो बघणार आहे. ठीक आहे, तर विषयाला काय करूया, आता आपण या ठिकाणी सुरुवात करूया. हा, सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. हा, यातली बऱ्यापैकी लोक मला ओळखत असतील किंवा ओळखत नसतीलही. असे किती लोक इथं आहेत की बाबा ज्यांनी युट्यूबला मॅरेथॉन बघितलेला आहे, असं कोणी आहे का इथे, किंवा जे ऑलरेडी ओळखतात वगैरे, असं कोणी आहे का? शिकवायचो मी सुरुवातीला युपीएससीला, आपल्या राज्यसेवेला, डिस्ट्रिब्युटिव्ह पॅटर्नला, पण त्याच्यानंतर मी बंद केलं, खूप लोड यायला लागला. हा, आहे आहे का कोणी इकडे? ठीक आहे, चला ठीक आहे, बघूया. मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. याच्यामध्ये बघा, इतिहास समजला परीक्षा जिंकली, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026-27. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026-27. ओके, वा, छान. हा, सगळ्यांचे स्वागत आणि अभिनंदनही लेक्चर बघितल्यामुळं. हा, जास्त काही, येस, जास्त काही लोड घेऊ नका. हा, ओके. जास्त काही लोड घेऊ नका. आपण काय करणार आहे, टप्प्याटप्प्यानं, हा, बेसिक पासून शिकवणार आहे. हो, बेसिक पासून शिकवणार आहे, म्हणजे जे राज्यसेवा पूर्व परीक्षेला जेवढं महत्वाचं आहे तेवढं सगळं मी तुम्हाला इथं काय करणार आहे, कव्हर करणार आहे. प्लस या बॅचचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, की जर समजा माझा एखादा टॉपिक शिकवून झाला, माझा म्हणजे प्रत्येक विषयाचा जो टॉपिक शिकवून होईल त्याच्यावरती लगेच तुम्हाला 50 प्रश्न दिलेले आहेत, तेही क्लासमध्ये सोडवण्यासाठी. क्लिअर आहे? तर ते या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर. आता बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026-27 घटक आहे इतिहास, भारत आणि महाराष्ट्र, आणि खालचं जे नाव आहे ते माझं आहे बघा. ओके, आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये बघणार आहे काय आहे की थोडंसं काय करूया, आपण कम्युनिकेशन ठेवूया. कारण बऱ्याचदा काय होतं की कम्युनिकेशन गॅप पडल्यामुळे ना बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात. सो आपल्याला ते प्रॉब्लेम क्रिएट करायचे नाहीयेत, उलट आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही माझ्याशी बोलत राहा, मी तुमच्याशी बोलत राहतो. जास्त लोड घ्यायचा नाही, आणि आपण आपल्या भाषेमध्ये शिकूया, निवांत शिकूया, काही लोड घ्यायची गरज नाही. आजचं जे आहे हे आपलं लेक्चर आहे, ओरिएंटेशन लेक्चर आहे. आणि या ओरिएंटेशन लेक्चरमध्ये नेमका सिलेबस काय आहे, आजपर्यंत कोणत्या घटकावरती आयोगाने सर्वाधिक जास्त प्रश्न विचारलेले आहेत, आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड काय आहे, या सगळ्या घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सो बघा, मग आता याच्यामध्ये की हिस्ट्री ओरिएंटेशन लेक्चर जे आहे, हे ओरिएंटेशन प्लॅन मध्ये आपल्याला नेमकं काय करायचं बघा. ह्याच्यातलं सगळ्यात पहिल्यांदा व्यक्तिमत्व आहे. बघा, लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये इतिहास हा विषय जो आहे तो कठीण नाहीये, बरं का, लक्षात घ्या. काय झालंय, इतिहास हा विषय कठीण अजिबात नाही, कठीण अजिबात नाहीये. तो चुकीच्या पद्धतीने शिकवला गेलाय. म्हणजे काय आहे की आपल्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भ्रम असतो की इतिहास म्हणजे सनावळ्या, तीच ती नावं. क्लिअर आहे? पण तीच ती नावं नाहीयेत. काय होतं ना की इतिहासाची काही साधनं आहेत. इतिहास सांगत असताना काही साधनं आहेत. काही साधनं ही भौतिक आहेत. भौतिक म्हणजे कसं, काही गडकोट किल्ले असतील किंवा काही शिलालेख असतील किंवा काही ताम्रपट असतील, हा झाला भौतिक. दुसरा आहे तो म्हणजे लिखित, काही ठिकाणी लिहून ठेवलं असेल. आणि सगळ्यात खतरनाक इतिहास कोणता माहिती आहे का, की जो समाजामध्ये गैरसमज मोठ्या प्रमाणामध्ये पसरवतो, तो असतो मौखिक. ठीक आहे, म्हणजे आजही महाराष्ट्रामध्ये असं कुठलं गाव नाहीये की ज्या गावामध्ये असा कुठला म्हातारा नाहीये की ज्याने भूतावर कुस्ती खेळलेले. म्हणजे प्रत्येक गावात असं एक तरी म्हातारा आहेच
की ज्याने काय केलंय, मग भूताबरोबर त्या कुस्ती खेळलेले, म्हणजे हा काय मौखिक इतिहास आहे. पण त्याच्यामुळे काय होतं ना, की इतिहासाबद्दल मौखिक इतिहास जो आहे तो बाहेर पडलेला आहे समाजामध्ये. मग इतिहास खूप अवघड आहे, इतिहास खूप फास्ट आहे, असं बिलकुल नाहीये. ठीक आहे. आयोगाने तुम्हाला सांगितलंय का 15 पैकी 15 बरोबर आणा? अजिबात नाही. हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर म्हणा जनरल सायन्स, करंट अफेअर्स, एन्व्हायरमेंट, हे जे विषय आहेत ना, ह्या सगळ्या विषयांच्या मध्ये आपल्याला थोडे थोडे करून यावर्षी आपल्याला 130 प्लस मार्क घ्यायचे आहेत. किती? 130. 100% पास होता. थोडी ना आयोगाने तुम्हाला सांगितलं एकाच विषयावरती बसा म्हणून. आला का मुद्दा लक्षात? म्हणजे तुम्हाला कळणं गरजेचं आहे बरं का. तुम्ही जेवढ्या लवकर याला आत्मसात कराल, जेवढ्या लवकर तुम्ही याला समजून घ्याल, तेवढ्या लवकर तुम्ही पास व्हाल. नुसता जर तुम्ही रट्टा माराल तर मी सांगतो तुम्हाला काही होणार नाही. आणि लेक्चरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो, जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये तो काय झाला, चुकीच्या पद्धतीने शिकवला गेल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम झालाय. ज्यावेळेस मी विद्यार्थी म्हणून मी अभ्यास करायचो, ज्यावेळेस मी अभ्यास करायचो किंवा एवढे वर्ष मी शिकवतोय, त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या विषयाबद्दल काही डाऊट्स मला निर्माण झाले आणि ते डाऊट्स मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा याच्यामध्ये स्टुडंट पेन पॉइंट काय आहे मला सांगायचं आहे. आता हे शिकवून झालं की ही स्लाइड झाली की तुम्ही मला सांगायचं आहे की सर हे असं आमच्यासोबत होतंय. आता हे तुमच्यासोबत व्हायलाच पाहिजे आणि होतच असणार आहे, लक्षात घ्या. बघा याच्यामध्ये काय सगळ्यात पहिल्यांदा आहे सिलेबस मोठा वाटतो. काय करतो तुम्हाला? सिलेबस मोठा वाटतो. म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही स्वतः अभ्यास करत नाही, तुम्ही फक्त कोणाकडून तरी ऐकलेलं असतं की लय मोठा सिलेबस आहे, असं करायला लागतंय, तसं करायला लागतंय. असं काही नाहीये. मराठीमध्ये एक म्हण आहे, दुरून डोंगर साजरे. दुरून डोंगर साजरेच वाटतात. क्लिअर आहे? तसं करायचं नाही. दुसरं आहे डेट्स ऍक्ट्स लक्षात राहत नाहीत. लक्षात राहत नाहीत म्हणजे कसं लक्षात राहत नाही बरं? तुम्ही जर मला सांगा, वारंवार त्या घटकाची जर तुम्ही रिव्हिजन योग्य प्रकारे केलं, या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही योग्य प्रकारे स्टडी प्लॅन केला, तर मला सांगा हे इम्पॉसिबल आहे का? नाही, हे इम्पॉसिबल अजिबात नाहीये. प्री मेन्स कनेक्ट जमत नाही. लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. हे जे प्री आणि मेन्स आहे, हे प्री आणि मेन्स तुम्हाला कनेक्ट जमलं पाहिजे. कोणते विषय हे फक्त आणि फक्त प्रिलिम्सशी संबंधित आहेत, कोणते घटक कोणते विषय नव्हे, कोणते घटक हे फक्त मेन्स पुरते लिमिटेड आहेत, कोणते घटक हे फक्त प्री पुरते लिमिटेड आहेत, हे तुम्हाला कळालं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा असे कोणते घटक आहेत बा की जे प्रिलियम्स आणि मेन्स या दोघांनाही सेम आहेत. बघा लक्षात घ्या. तुम्ही महात्मा गांधीजींचा अभ्यास केला असाल. महात्मा गांधीजींच्यावरती आयोग प्रश्न तुम्हाला पोलीस भरती पासून ते युपीएससी मेन्स पेपर क्रमांक 1 मध्ये जीएसच्या आणि दुसऱ्या बाजूला इथिक्स मध्ये 7 सेन्स ऑफ गांधी ह्याच्यावर, म्हणजे इथिक्स मध्ये पण महात्मा गांधी आहेत, हिस्ट्रीमध्ये पण महात्मा गांधी आहेत. म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी महात्मा गांधींच्यावर प्रश्न येतो, पण डिफरंट खूप आहे याच्यामध्ये. पोलीस भरतीला सरळ आहे, कंबाईनला वेगळं आहे, राज्यसेवेला वेगळं आहे, युपीएससीला वेगळं आहे, इथिक्स मध्ये वेगळं आहे. म्हणजे व्यक्ती जरी एक असला तरी त्याच्यावरती असणारी जी काही प्रश्नांची डेप्थनेस आहे ही खूप वेगळी आहे. सो दॅट्स वाय एव्हरी एक्झाम हॅज अ डिफरंट डिमांड. तुम्हाला व्यक्ती जरी तुम्हाला एक वाटत असेल तरी देखील लक्षात घ्यायचं, त्याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांचं असणारं जे स्वरूप आहे हे मात्र पूर्णपणे वेगळं आहे. हे तुमच्या बाबतीमध्ये असं होत असणार आहे बघा, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सगळ्यात पहिल्यांदा सिलेबस मोठा वाटणे, डेट्स ऍट लक्षात न राहणे, आणि हे का लक्षात राहत नाही हे पण मी तुम्हाला काय करतो सगळं सांगणार आहे. आता बघा मी तुम्हाला उत्तम उदाहरण देतो. समजा तुम्ही आता काय करणार आहे, समजा तुमच्याकडे 500 पेजेसचं एक पुस्तक आहे. किती? 500 पेजेसचं एक पुस्तक आहे. मला सांगा हे 500च्या 500 पेजेस तुमच्यासाठी आहेत का हो? नाही. तर लक्षात घ्यायचं, हे 500 पेजेस स्टुडंट काय करतात माहिती आहे का, हे जे 500 पेजेसचं जे बुक आहे ना त्याला ते टार्गेट करतात. सगळ्यात महत्वाचं काय करतात, त्या बुकला टार्गेट करतात. नाही, असं अजिबात करायचं नाही. तुम्हाला जे टार्गेट करायचं आहे ना ते टार्गेट करायचं आहे सिलेबसला. आला मुद्दा लक्षात? तुमचं टार्गेट काय पाहिजे? सिलेबस पाहिजे. तुमचं टार्गेट पुस्तक असता कामा नये. जर तुम्ही पुस्तकाला टार्गेट करत असाल तर स्पर्धा परीक्षा तुम्हाला 100% टार्गेट करणार आणि तुम्ही 100% बाहेर पडणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना मी बघतो की ज्याच्यामध्ये ते काय करतात, 500 पानाचं समजा पुस्तक असेल तर त्या पुस्तकाला टार्गेट करतात. कळतंय का? म्हणजे पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचत जातात. मला सांगा हे असं तुमच्या बाबतीमध्ये होतंय का? आपण थोडंसं कम्युनिकेशन करूया आणि मग पुन्हा आपण काय करणार आहे, पुढे जाऊया. सिलेबस एकदम खूप छोटा आहे, त्याच्यामध्ये वेटेज वगैरे काय आहे काय नाही हे आपल्याला बघायचं आहे. फक्त थोडंसं काय करूया, मला जर तुमचे प्रॉब्लेम्स कळाले तर मी तुम्हाला त्याच्यावरती अजून खूप चांगलं सोल्युशन देईल. ऑलरेडी तुमच्याकडे सोल्युशन आहे, ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला आहे, पण त्याच्यामध्ये अजून थोडंफार तरी म्हणजे माझ्या नॉलेजची किंवा माझ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होईल. बरोबर आहे? मला सांगा हे
हे असं होतंय का तुमच्या बाबतीमध्ये किंवा प्रिलियम्स मेन्स कनेक्ट तुम्हाला जमत नाही? हे जमणं गरजेचं आहे. हे काय आहे? हे जमणं. ज्याला हे कळलं ना, मी सांगू तुम्हाला, मी तुमच्यामध्ये एवढा विश्वास निर्माण करल की तुम्ही 100% अधिकारी व्हाल. पण मी नुसता विश्वास निर्माण करून चालणार नाही, कारण तुम्ही पण ह्याच्यानुसार काय करणं अपेक्षित आहे, असं करणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही पुस्तकं टार्गेट करता. अजिबात नाही, पुस्तकं टार्गेट करायची नाहीत. टार्गेट करायचा आहे सिलेबस. काय टार्गेट करायचा? सिलेबस टार्गेट करायचा. कारण एकच पुस्तक सरळ सेवेपासून ते युपीएससी मेन्स पर्यंत वापरलं जातं. मग तेवढं नको आहे ना आपल्याला. तेवढं नको आहे आपल्याला. ओके. बघा, तुम्ही आता बघा, लक्षात घ्यायचं इथं असं बोललात म्हणजे मला पण भारी वाटतं, की म्हणजे कसं होतं ना, आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला आपले प्रॉब्लेम सांगतो, मग डॉक्टर तुम्हाला औषध देतो. सो आपला पहिल्यांदा आपण काय करूया, प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेऊया आणि मग त्याच्यावरती आपण काय करूया, सोल्युशन टाकूया. हा सांगेन मी तुम्हाला लेक्चरमध्ये, सांगेल पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं किंवा काय. लोड घ्यायचा नाही. आता बघा, इतिहासाबद्दल भीती का वाटते? मगाची जी कारणं आहेत ना, तीच कारणं इथं आहेत. काय आहेत? तीच कारणं इथं आहेत. बघा, इतिहासाबद्दल भीती का वाटते? इतिहासाबद्दल अँझायटी तुमच्या मनामध्ये का निर्माण झाले? कारण काय, बुक जास्त आहेत. क्लिअर. त्याच्यानंतर पुन्हा क्लॅरिटी कमी आहे. ठीक आहे. नोट्स कॉपी तुमच्याकडे आहे, पण तुमची काय नाहीये, त्याला रिव्हिजन नाहीये. पीवायक्यू अनालाइज न करणे सगळ्यात खतरनाक. तुम्हाला जर कोणी जिंकून देत असेल ना, जिंकून, तर हे पीवायक्यू देणार. काय देणार? हे पीवायक्यू देणार. फॅक्च्युअल वर्सेस अनालिटिकल फरक न कळणे. बघा, लक्षात घ्यायचं. हे बघा, मी आता काय करतो, इथं तुम्हाला काही गोष्टी सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, लक्षात घ्यायचं, कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करत असताना बघा, मी काय सांगतोय व्यवस्थित ऐकायचं, काही गडबड गोंधळ करायचं नाही. कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिल्यांदा त्या टॉपिकच्या आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत का हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ज्या काही फॅक्ट आहेत, ह्या फॅक्ट माझ्या क्लिअर आहेत का. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही डेटा असा आहे की जो फक्त आणि फक्त क्रक्स आहे, तो मला कळतोय का. हे ज्याला जेवढ्या लवकर कळालं तो तेवढ्या लवकर अधिकार आहे. मला सांगा बरं, की तुम्ही आजपर्यंत अभ्यास करत असताना असा केलाय का? मी प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर द्यायची आणि त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, सगळं पुढे जाणार आहे. बघा, लक्षात घ्यायचं. हो, मी करतो ना तुम्हाला. मी सांगतो तुम्हाला, एका ओळीतच सिलेबस दिलाय. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, एका ओळीतच त्यांनी काय केलाय, तुमचा कार्यक्रम केलाय. त्याच्यामुळे काय होतंय आपल्याला कळत नाही. पण तुम्ही लोड घेऊ नका, मी इथं आहे, मी सांगतो तुम्हाला. लोड घ्यायचा नाही. कोणताही टॉपिक घ्या तुम्ही, कोणताही, कुठल्याही विषयाचा घ्या. तुम्ही हिस्ट्रीचा घ्या, तुम्ही पॉलिटिक्सचा घ्या, तुम्ही इकॉनॉमिकचा घ्या, तुम्ही जिओग्राफीचा घ्या, कोणताही घ्या तुम्ही. कोणत्याही टॉपिकला कधीही कनेक्ट करत असताना त्याची कन्सेप्ट क्लिअर आहे का, त्याच्या फॅक्ट्स तुम्हाला कळतायत का, त्याच्यातला क्रक्स तुम्हाला कळतोय का. आणि मग या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला माहिती असतील, तर मग मात्र तुम्हाला कुणाचा माईचा लाल देखील या सक्सेस मिळण्यापासून वाचवणार नाही. आला मुद्दा लक्षात. मी तुम्हाला या ठिकाणी एकच गोष्ट सांगेल बघा, मी तुम्हाला मागे सांगितलं, जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. आला मुद्दा लक्षात. म्हणजे हे जे आहे, हेच आहे, हे अंतिम आहे. कारण मला माहित आहे, क्लास 1 व्हायला काय तयारी करायला लागते हे मला चांगलं माहित आहे. फक्त काय, चुकीच्या पद्धतीनं करू नका पोरांनो. चुकीच्या पद्धतीनं करू नका. आणि मग आपल्याला हे सगळं करत असताना आपल्याला काय वाटतं माहित आहे का, की आपण काय करतोय, अभ्यास करतोय. आपल्याला काय वाटतं, आपण अभ्यास करतोय. नाही, तो अभ्यास नाही, तो आपला आभास आहे. वाह, काय आहे तो आपला आभास आहे. ज्याला अभ्यास आणि आभास मधला फरक कळाला ना, 100% अधिकारी. काय, 100% अधिकारी. आला का मुद्दा लक्षात. मी सांगेल तुम्हाला क्रक्स काय आहे, फॅक्ट काय आहेत, कॉन्सेप्ट काय आहे, सगळं सांगेल. लोड घेऊ नका, फक्त ऐका. ह्याच्यामध्ये बघा, बुक्स जास्त आहेत. ठीक आहे. बुक्स जास्त असल्यामुळे काय होतं, आपल्याला क्लॅरिटी कमी येते. हे ह्याचा परिणाम आहे. बुक्स जास्त असल्यामुळे क्लॅरिटी कमी आहे. नेमकं वाचू तर काय वाचू. तसं आपल्या मराठीत एक गाणं आहे बघा, खंडेरायाच्या लग्नाला आलं वराड कोण कोण. अगदी तसं, एवढी सगळी पुस्तकं आहेत, मग वाचू काय, मग सगळं वाचू काय. आला मुद्दा लक्षात. त्याच्यानंतर तुमच्याकडे नोट्स आहेत, पण तिला काही नाहीये, रिव्हिजन नाही, मग काय कामाचं. एखादी गोष्ट कशी नजरेत भरल्यानंतर तिला तुम्ही वारंवार आठवण्याचा प्रयत्न करता, त्याच्या आठवणीमध्ये जगता. तसं जगा ना जरा ह्याच्या आठवणीमध्ये. ह्याच्या आठवणीमध्ये जगा. 100% सक्सेस होणार तुम्ही. ह्याच्या जर आठवणीत जगाल तर लक्षात घ्या, तुम्हाला कुणाची आठवण काढायची गरज पडणार नाही. पीवायक्यू अनालिसिस करणे, फॅक्च्युअल वर्सेस अनालिटिकल फरक न कळणे. बाबा, फॅक्ट काय आहे, ठीक आहे, कन्सेप्ट काय. कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर फॅक्च्युअल डेटा आपोआप पाठ होतो आणि क्रक्स तुम्हाला आपोआप कळत जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळे काय निर्माण होतो, मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. मनामध्ये गोंधळ निर्माण झाला की भीती निर्माण होते. काय निर्माण होते, भीती निर्माण होते. आणि मग तो विषय आपल्याला
यशापासून लांब लांब घेऊन जातो. कळतंय का? सो हे असं काही करायचं नाही. आता याचं तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो बघा. एका मिनिटात मी तुम्हाला सांगतो, आपलं जे चुकतंय ना त्याला ऍक्सेप्ट करायला शिका पोरांनो. तुम्ही 100% होणार आहे. फक्त जे चुकतंय त्याला ऍक्सेप्ट करायला शिका. उदाहरण सांगतो. तुमच्या शेजारच्या डेस्कवरती कुठला तरी दादा, कुठली तरी ताई काय करते, XYZचं पुस्तक वाचते आणि तुम्ही वेगळं पुस्तक वाचताय. तुमच्या मनात शंका काय माहित आहे का? अरे त्याच्यातलं आलं तर काय करायचं? त्याच्या मनात शंका तुमच्या पुस्तकाबद्दल की ह्याच्या पुस्तकात आलं तर काय? म्हणजे या जगात सगळेच इनसिक्युअर फील करतात बघा. सगळेच काय करतात? इनसिक्युअर फील करतात. हा ओके, हे असं आहे बघा ना. मी सांगतो तुम्हाला, थांबा. शेवटच्या एक 10-15 मिनिटांमध्ये आपण काय करूया, सगळ्यांच्या प्रश्नांची मी उत्तर देतो. मला फक्त काय करू द्या, हे फक्त मांडू द्या. मला तुम्हाला फक्त हे सांगू द्या, हे सगळं करणं गरजेचं आहे. मग शेजारच्या डेस्कवरती जे पुस्तक आहे, मग मला असं वाटतं मला माझ्याकडे तेही पुस्तक असावं, तेही असावं. म्हणजे काय झालं माहिती आहे का? पुस्तकं झाली जास्त, पुस्तकं झाली जास्त, याचं नॉलेज झालं कमी. बरं, जे वाचलंय त्याला रिव्हिजन मिळालीच नाही. मग ते कसं आठवलं सांगा बघूया. कसं आठवल? एखादी वाईट जर घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडली असेल 10-12 वर्षापूर्वी, तरी तुम्हाला ती आठवते. का बरं? कारण त्या गोष्टीचं वारंवार चिंतन म्हणून तुम्ही कधी ना कधी कुठं ना कुठं मनामध्ये करताय. अगदी तसंच या ठिकाणी इथं आहे बघा. हा, अगदीच इथं आहे. त्याच्यामुळे इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटते? भीती वाटते. भीती वाटून घ्यायची नाही. आता बघा, ह्या इतिहासामध्ये आपल्याला काय करायचं? त्याचे 3 प्रकार आहेत. एक प्राचीन आहे, एक मध्ययुगीन आहे आणि एक आधुनिक आहे. आणि या आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास काय करणार आहे? आपण बघणार आहे. आणि हे जे काही प्राचीन आणि मध्ययुगीन आहे, हे दुसरे सर तुम्हाला काय करणार तिथं शिकवणार आहे. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी काय करणार आहे, जो आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जो आहे, तो देखील आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. आणि UPSC प्रिलियम्स एज वेल एज राज्यसेवा प्रिलियम्स यांना देखील ह्या सगळ्यांनाच हे लेक्चर काय पडणार आहे? उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. याच्यातला पुढचा मुद्दा बघा, अभ्यासक्रम काय आहे? राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम एका ओळीत सांगितलाय त्यांनी. एका ओळीत. काय? एका ओळीत. बघा इथं आहे, भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास. मी सांगू तुम्हाला, वाक्यात आहे, वाक्यात. हे आहे ना, हे भारतीय राष्ट्रीय चळवळ. भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास म्हणजे 1885 ते 1947. एक. आणि दुसरा असा आहे 1947 ते 1965 पर्यंत. इथपर्यंत आयोगाने आपल्याला प्रिलिम्सला प्रश्न विचारलेले आहेत. कळतंय का? भारतामध्ये राष्ट्रीय चळवळ अर्थातच नॅशनल मुवमेंट जे आहे, या नॅशनल मुवमेंटचा जो एकूण कालावधी आहे तो 1885 ते 1947 का मानला जातो? कारण त्याच्या पाठीमागे पण काही कारण आहेत. 1885 ते 1947 पर्यंत प्रत्येक मुवमेंट ही नॅशनल लेवलला घडली. बघा, ऐका, मी काय सांगतो तुम्हाला, हे जेवढ्या लवकर कळेल तेवढ्या लवकर तुम्ही अधिकारी आहे. बघा काय झालं, मी काय सांगितलं तुम्हाला, 1885 ते 1947 या कालखंडामध्ये जी प्रत्येक मुवमेंट घडली, ती प्रत्येक मुवमेंट बाळांनो नॅशनल लेवलला घडलेली आहे. हा, ह्याची काही उत्तम उदाहरणं सांगतो बघा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल लक्षात येईल. एक, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॅशनल काँग्रेसची स्थापना. नॅशनल काँग्रेसच्या 3 अवस्था. सगळ्यात पहिल्यांदा जे म्हणजे मवाळ, दुसऱ्या बाजूला येतात जहाल आणि तिसऱ्या बाजूला येते गांधी युग. काय येतं इथं? गांधी युग. गांधी युगामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटना या नॅशनल लेवलला घडलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा नॉन कॉपरेशन मुवमेंट आहे, देन स्वराज पक्ष आहे, सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट, 1930 ची सविनय कायदेभंग चळवळ, गोलमेज परिषदा, त्याच्यानंतर पुन्हा 1935चा कायदा, त्याच्या माध्यमातून असणाऱ्या 1936 ला झालेल्या प्रांतांच्या निवडणुका, 1940 ची ऑगस्ट ऑफर आणि 1942 ला चल्ले जाव आंदोलन. म्हणजे सगळ्या मुवमेंट्स काय घडल्या? नॅशनल लेवलला घडल्या. दुसऱ्या बाजूला जहालांचा जो एकूण कालावधी आहे, तो जहालांचा कालावधी आहे आपल्याकडे 1905 ते 1920. मग या 1920 ते 1905 ते 1920 या कालखंडामध्ये काय घडलं? 1905 ला बंगालची फाळणी घडली. बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतभर आंदोलनं झाली. स्वदेशी आंदोलनाला पाठिंबा मिळाला आणि रिसेंटली 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारला. देन इथं 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आहे. देन ह्याच्यामध्ये 1907 ला सुरत अधिवेशन, की ज्याच्यामध्ये नॅशनल काँग्रेसमध्ये फूट पडली, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय. 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय. 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधी भारतामध्ये आले, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. महात्मा गांधींचं दक्षिण आफ्रिकेमध्ये असणारं कार्य, तिथून त्यांनी चालू केलेली वृत्तपत्र, त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, या सगळ्यांच्या वरती आयोगाने आहे असे प्रश्न विचारलेले आहेत. 1916 ची होम रूल परिषद, होम रूल चळवळ असेल, त्याच्यानंतर लखनौ अधिवेशन असेल. याच कालखंडामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक घटना घडली, फर्स्ट वर्ल्ड वॉर 1914 ते 1918.
त्याचा परिणाम जालियनवाला बाग हत्याकांड, 1919चा कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे एवढं सगळं ह्या कालखंडामध्ये घडलेलं आहे. म्हणजे 1885 ते 1947 मध्ये प्रत्येक घटना, प्रत्येक मुवमेंट ही नॅशनल लेवलला घडलेली आहे. आणि या नॅशनल, आतापर्यंत मी तुम्हाला जेवढ्या मुवमेंट सांगितल्या ना, या मुवमेंटमध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत ना, तेवढ्या व्यक्तींचा जरी तुम्ही अभ्यास कराल ना, जेवढ्या महत्वाच्या व्यक्ती आहेत, पण देशामध्ये कोण आहेत? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, सर्वात महत्वाचं म्हणजे दादाभाई नौरोजी आहेत, लोकहितवादी गोपाळ, महाराष्ट्राचा विचार केला तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आहेत, फिरोजशाह मेहता आहेत, केटी तेलंग आहेत, बद्रुद्दीन तय्यब जे आहेत. कळतंय का? म्हणजे मी तुम्हाला आता इथनं पुढं होमवर्क करायचं बरं का, ज्याला पास व्हायचं आहे तो 100% हे काम करेल बघा. होमवर्क असेल, मी तुम्हाला शिकवत असताना ज्या व्यक्तीचं नाव सांगल त्या व्यक्तीचा पूर्ण डेटा तुम्ही कलेक्ट करणं अपेक्षित आहे आणि तुम्हाला पाठवणं अपेक्षित आहे. जर मार्क मी सांगेल तसं तुम्हाला नाही मार्क पडली ना, तर त्याला जबाबदार मी असेल. पण त्याला जबाबदार मी केव्हा असेल, त्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. मी जसं सांगेल तसं जर तुम्ही अभ्यास कराल प्रिलिम्सला, तर मग मात्र या ठिकाणी 100% तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आला मुद्दा लक्षात? म्हणून लक्षात घ्यायचं या ठिकाणी काय आहे, भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास, म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्येक मुवमेंट नॅशनल लेवलला घडली ना, तिला आपण राष्ट्रीय चळवळ असं म्हणतोय. आणि मग भारताचा इतिहास आहेच. मग इथं भारताचा इतिहास आहे तरी काय, 15 प्रश्न आहेत टोटल. बघा, सांगा मला किती आहेत? 15 प्रश्न आहेत तुम्हाला. आता हे जे काही 15 प्रश्न आहेत, ह्या 15 प्रश्नांच्या मध्ये 10 प्रश्न हे फक्त मॉडर्न इंडियाला आहेत. ठीक आहे. आणि बाकीचे राहिलेले जे काही 5 प्रश्न आहेत ते एन्शियंट आणि मिडियलवर आहेत. कळतंय? म्हणजे ह्यो एवढा सगळा विषय आहे. कळतंय? म्हणजे हे महत्वाचं आहे, तुम्हाला हे समजून घ्या. एका वाक्याचा इतिहासामध्ये लय मोठा सिलेबस आहे तो. समजून घेऊया आपण याला काय आहे. तुम्ही लोड घेऊ नका, मी आहे इथं. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. आता वेटेज बघूया आपण आणि वेटेजनुसार ठरवूया की आपण कशाला जास्त फोकस करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आधुनिक भारताच्या इतिहासावर आतापर्यंत 134 प्रश्न विचारलेत. किती प्रश्न विचारल्यात? 134 प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत 2013 पासून. हो, माइंड मॅप मध्ये सगळं आहे. सगळं आहे माइंड मॅप मध्ये. माझं तर म्हणणं असं, तुम्ही माइंड मॅप वापरायला पाहिजे. माइंड मॅप प्लस आयोगाचे प्रश्नपत्रिका, बस विषय संपला. मी सांगतो तुम्हाला, जरा थांबा. आपण काय करणार आहे, आज रणनीती आखणार आहे. फक्त एक थोडा वेळ ऐकून घ्या माझं, मला काय सांगायचंय. देन मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देतो. आणि तुमच्या डोक्यामध्ये जर इतिहासाबद्दल कुठं काही जर भीती वगैरे असेल तर ती तुम्ही काढून टाका. मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इतिहास शिकवतो. आला मुद्दा लक्षात? ज्यांनी युट्यूबला माझे मॅरेथॉन बघितलेले आहेत त्यांना माहिती आहे बघा. आणि एक गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि ती की ज्या गोष्टीवरती मला प्राऊड फील आहे, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतिहास शिकवणारा मी एकमेव असा माणूस आहे की ज्याच्या व्हिडिओजला मिलियन व्ह्यूज आहेत. ज्याच्या व्हिडिओजला मिलियन व्ह्यूज आहेत. तुम्ही जर माझं नाव टाकाल, ज्यांनी कोणी बघितलं नाही त्यांच्यासाठी सांगतोय, ज्यांनी बघितलंय त्यांना माहिती आहे. नंदकुमार सर हिस्ट्री सर्च करा युट्यूबला जाऊन, तुम्हाला देशामध्ये कळेल. 11.5 तासाच्या व्हिडिओला, तर काय तासा 2 तासाचा व्हिडिओ नाहीये, म्हणजे जवळपास एक दिवस व्हिडिओ, 12 तासाच्या व्हिडिओला 1 मिलियन व्ह्यूज आहेत. ठीक आहे. आणि ते सगळं रिझल्ट ओरिएंटेड. पाठीमागच्या वर्षी जी राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली, 60 प्रश्नांच्या पैकी 42 प्रश्न हे त्या 11.5 तासाच्या व्हिडिओ होतो नाहीत. आला मुद्दा लक्षात? महत्वाचं आहे बघा ते. चलो ना, 134 आहेत, म्हणजे माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे विचार करा, एवढी लोक बघतात. चला, आधुनिक भारताचा इतिहास 134. आता बघा, त्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ना, कशात आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला काय करायचं बघा, त्याची कालखंडाची मी रचनाच केल्या. मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये काय काय घडलंय, काय नाही घडलंय. बघा, 1600 ते 1885 पर्यंतचा हा पहिला कालखंड आहे. हा पहिला कालखंड आहे. देशामधल्या घटना बघायच्या आहेत आपल्याला. देन 1885 ते 1905 म्हणजे असं आपण कालखंड तयार केले, ज्याला मवाळ युग म्हणतो आपण. तिसरा कालखंड आहे याच्यामधला 1905 ते 1920, त्याला आपण टिळक युग किंवा जहाल युग म्हणतो. आणि चौथा आहे आपल्याला गांधी युग, 1920 ते 1947. आणि काही चळवळी ह्याच्यावरच आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. आणि जर या सगळ्यांच्या मध्ये आयोगाने सर्वात जास्त जर कोणाला टार्गेट केलं असेल ना, हिट केलं असेल, तर ते म्हणजे गांधी युगला केलेलं आहे. कोणाला केलेलं आहे? गांधी युगला. 1920 ते 1947 पर्यंत काय काय आहे.
आता आपण काय करणार आहे, ह्या प्रत्येक घटकाचा आपण इन डिटेलमध्ये काय करणार आहे, अभ्यास करणार आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक महत्वाचे आहेत की ज्याच्यावरती आयोग तुम्हाला काय करतं, प्रश्न विचारत असतं. असे हे 4 कालखंड आहेत. हे 4 कालखंड आपण केलेत. आता बघा याच्यामध्ये काही प्रकरण आहेत. ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि संघर्ष, एकूण 7 प्रश्न विचारलेले आहेत. मग याच्यामध्ये युरोपियनांचं भारतात आगमन आहे, मग त्याच्यामध्ये ब्रिटिश आहेत, डच आहेत, त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये फ्रेंच आहेत, त्यांचा सत्ता संघर्ष आहे, कॅनेडिक वॉर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ब्रिटिशांचे आर्थिक धोरण, म्हणजे ब्रिटिशांनी भारताला कसं लुटलं. हमें तो लुट लिया मिलके ब्रिटिश वालों ने, गोरे गोरे गालों ने, उससे पहले अरबों ने लूटा जिसकी कीमत खरबों में थी. हमें तो लूट लिया मिलके ब्रिटिश वालों ने, उससे पहले अरबों ने जिसकी कीमत थी खरबों में. वो सिर्फ हमें यहां लूटने के लिए नहीं आए थे, लूटने के साथ साथ उन्होंने अपना धर्म का प्रचार और प्रसार भी यहां पे कर लिया. आणि मग भारतामध्ये ख्रिश्चन धर्म वाढला आणि मग भारतामध्ये सोशल रिफॉर्म्स चालू झाले. कळतंय का, सगळा इंटरलिंक आहे. इतिहास हा काय सगळा इंटरलिंक आहे. आर्थिक धोरण कसं लुटलं, 1857चा उठाव, फिक्स प्रश्न असतो, फिक्स प्रश्न गेल्या 2 वर्षांमध्ये फिक्स प्रश्न आहे. ब्रिटिशांची प्रशासन व्यवस्था म्हणजे काय, गव्हर्नर, गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय, जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर, यासारखी जी काही नवीन पद आहेत त्यांच्यावरती. देन ब्रिटिशकालीन कायदे. आता ह्या कायद्यांच्या मध्ये लक्षात घ्यायचं, आता हे जे कायदे आहेत ना, हे कायदे तुम्हाला ह्याच्यामध्ये पण येतात बघा, इंडियन पॉलिटीमध्ये पण येतात. द हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला आयोग याच्यावरती पण प्रश्न विचारतो बघा. आता याच्यातले कुठले कायदे सगळ्यात महत्वाचे आहेत आपल्याला, सुरुवातीचा कायदा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे 1909चा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा, 1919चा मॉन्टेगी चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणि 1935चा भारत सरकार कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. म्हणजे कायद्यावरती 9 प्रश्न विचारले. कळतंय का, म्हणजे काय करायचं आपल्याला, सिलेक्टेड टॉपिक्स करायचे आहेत आणि ह्याला काही जास्त वेळ लागत नाही. ह्याला जास्त वेळ लागत नाही, फक्त नजर टाकायची. स्पर्धा परीक्षा म्हणजे शब्दांचा खेळ आहे, हे समजून घ्या. कळतंय का, स्पर्धा परीक्षा म्हणजे शब्दांचा खेळ आहे. त्याला जेवढ्या लवकर हा शब्दांचा खेळ कळाला तेवढ्या लवकर तो अधिकारी झाला. देन सामाजिक सुधारणांच्या मध्ये बघा, भारतावरती एकूण 5 प्रश्न विचारल्यात, महाराष्ट्रावरती आतापर्यंत 25 प्रश्न विचारल्यात, महिला ज्या आहेत त्या महिलांच्यावरती आजपर्यंत 8 प्रश्न विचारल्यात, दलित सुधारणा चळवळी 7 प्रश्न विचारल्यात, ब्राह्मणेतर चळवळीवरती 5 प्रश्न विचारल्यात, मुस्लिमांच्या मधील सुधारणा 2 आहेत, वृत्तपत्र, शिक्षण आणि व्यापार ह्याच्यावरती एकूण किती आहेत तर 6 प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. किती प्रश्न विचारलेत, 6 प्रश्न विचारलेले आहेत. देन पुन्हा स्वातंत्र्य चळवळीमध्ये बघा, स्वातंत्र्य चळवळ आपण मगाशी बघितली ना, 1885 ते 1947 या कालखंडामध्ये मात्र आयोगाने सर्वात जास्त प्रश्न विचारलेत. काँग्रेसच्या स्थापनेवरती 4 प्रश्न आहेत, मवाळ युगावरती 14 प्रश्न आहेत, जहाल युगावरती 8 प्रश्न आहेत. आता बघा लक्षात घ्या, हे मवाळ युग आणि जहाल युग आहे ना, ह्यांच्यावरती थेट प्रश्न नाहीयेत, तर ह्यांच्यामध्ये ज्या व्यक्ती आहेत ना, व्यक्ती, पर्सनॅलिटी, त्या पर्सनॅलिटींच्या वरती डिरेक्टली प्रश्न आहे. मवाळ युगातलं सगळ्यात खतरनाक व्यक्तिमत्व जर कोण असेल तर दादाभाई नौरोजी. कोण, दादाभाई नौरोजी. कोण आहेत, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी म्हणजे लक्षात घ्यायचं असं व्यक्तिमत्व आहे की जे 1892 ते 1895 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवडून जाणारं महत्वाचं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाने भारतातील ब्रिटिशांनी संपत्ती कशा प्रकारे लुटली, ड्रेन वेल्थ ऑफ थेअरी जे आहे ही त्यांनी त्या ठिकाणी मांडली. आणि दादाभाई नौरोजी हे पहिले असे भारतीय व्यक्ती आहेत किंवा हिंदी सदस्य आहेत की जे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये थेट निवडून गेलेत. लिबरल पार्टी म्हणजे समाजवादी पार्टीकडून सेंट्रल फिन्सबरी मतदारसंघातून डायरेक्टली निवडून जाणारं पहिलं भारतीय व्यक्तिमत्व आहे दादाभाई नौरोजी. 1892 ते 1895 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ते सगळे विचार वगैरे मांडलेले आहेत. म्हणजे काय करतं की आयोग तुम्हाला पर्सनॅलिटीवर प्रश्न विचारतात, थेट प्रश्न नाहीयेत. तर कशावर प्रश्न आहेत, व्यक्तिमत्वांच्यावर प्रश्न आहेत. प्रत्येक पूर्व परीक्षेला 2-3 प्रश्न, 3 प्रश्न म्हणजे 6 मार्क हे फक्त व्यक्तीवर आधारित आहेत. कशावर, व्यक्तीवर आधारित आहेत. देन गांधी युग 36. आता बघा 2023, 24 आणि 25 सलग 3 वर्ष झालं गांधींच्यावर प्रश्न आहे, सलग 3 वर्ष झालं. पाठीमागच्या 2 ज्या काही राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा झाल्या, ज्या काही 2 राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा झाल्या त्याला इतिहास शिकवायला मीच आहे. माझं पटत नसेल तर ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला जावा, त्याच्यामध्ये रील्सला जावा आणि त्या रील्समध्ये खाली स्क्रोल करून बघा. 10 प्रश्न विचारले होते, 10 पैकी 8, 9 हे प्रश्न जे क्लासमध्ये शिकवलंय त्याला धरून आलेले आहेत.
जे मॅरेथॉनला शिकवलंय त्याला धरून आलेले आहेत. मी म्हणलं इथं प्रश्न डिझाईन होऊ शकतो, प्रश्न डिझाईन झालेला आहे. कळालं का? म्हणजे हे काही मी जास्त माझा मोठेपणा सांगत नाही, पण असं वाटतं की आपणही कुठेतरी स्पर्धा परीक्षेसाठी एक आयुष्य वाहून घेतलेलं आहे आणि त्या अनुभवाचा फायदा माझ्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, ही एकच तळमळ असते शिकवताना. सो तुम्ही त्या लेवलनं अभ्यास करणं अपेक्षित आहे बघा. कळतंय? चलो. क्रांतिकारी चळवळींच्या वरती 8 प्रश्न आहेत. नेताजी सुभाषचंद्र 2 आणि फुटीरतावादी चळवळी ज्या आहेत, म्हणजे मुस्लिम लीग असेल किंवा त्याच्यानंतर पुन्हा हिंदू महासभा असेल, म्हणजे जातीय सांप्रदायिकता जी वाढली ना, ठीक आहे. मग मोर्ले मिंटो एक कायदा असेल त्याच्या माध्यमातून, मग पंजाब हिंदू सभा असेल, त्याच्यानंतर पुन्हा हिंदू महासभा असेल. क्लिअर आहे? म्हणजे काही संघटना अशा आहेत ज्या मुस्लिमांच्या आहेत, हिंदूंच्या मध्ये आहेत, इतर कम्युनिटीमध्ये आहेत, की ज्यांच्या माध्यमातून हा प्रॉब्लेम झालेला आहे. क्लिअर? चलो. बघूया पुढं. इथं बघा, साम्यवादी शेतकरी कामगार चळवळींच्यावर 4 प्रश्न आहेत. शिक्षण सुधारणेवरती 4 प्रश्न आलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतावरती 13 प्रश्न आलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतावरती 13 प्रश्न आले आहेत. म्हणून तर मी लक्षात घेस तुम्हाला मगाशी काय म्हणलं, की 1947 ते 1965 याच्यावरती पण प्रश्न आलेत आणि ते एकदम इझिली प्रश्न आलेले आहेत. मग सर त्याच्यामध्ये पंचशील करार काय आहे, मग पहिली पंचवार्षिक योजना कधी आहे, मग प्लॅनिंग कमिशनचं काय आहे, या लेवलचेच काय केलेत प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आता बऱ्यापैकी काय होतं ना, काही प्रश्न हे इंडियन पॉलिटीमध्ये, हिस्ट्रीमध्ये काय होतात, की ते एकमेकांना कोरिलेट करतात. कळतंय? काय करतात ते एकमेकांना कोरिलेट करतात. त्याच्यामुळे प्रश्न काही तिकडेही जातात आणि काही प्रश्न इकडे येतात किंवा काही प्रश्न हे दोन्हींकडे पण येतात बघा, म्हणजे हिस्ट्री आणि पॉलिटीमध्ये. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, याच्यावरती आजपर्यंत किती प्रश्न विचारल्यात? 6 प्रश्न विचारलेले आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला एकच शिकायचं आहे, की कोणत्या घटकाला जास्त महत्व द्यायचं आहे आणि कोणत्या घटकाला कमी महत्व द्यायचं आहे, हेच काय करायचं आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. ओके. आता बघूया संदर्भ साहित्य काय आहे. संदर्भ साहित्य काय आहे? आता बघा, हे जुनं आणि नवीन पुस्तक नाही वाचलं तरी तुम्ही चालेल, पण हे जे 11वीचं पुस्तक आहे, हे 11वीचं पुस्तक तुम्ही वाचणं आहे बघा. राज्यसेवा पूर्व परीक्षेला हे तुम्हाला पुस्तक वाचणं आहे. कळतंय का? हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास ज्यांना करायचा आहे त्यांना हे 11वीचं पुस्तक बाप पुस्तक आहे, लक्षात घ्यायचं हे. हे बाकीचे 2 नाही केले तरी चालतील, कारण तुमचा आता बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. सो एक रिव्हिजन म्हणून आपण ह्या लेक्चरकडे काय करणार आहे, पाहणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास 11वीचं पुस्तक हे जर तुमच्याकडे नसेल काही अडचण नाही, याची माझ्याकडे पीडीएफ आहे, ती मी तुमच्या काय करेन ग्रुपला शेअर करेल. त्याच्याबद्दल तुम्ही लोड घेऊ नका. पुढचा जो मुद्दा आहे तो इथं आहे बघा. समाजसुधारक व्यक्तिविशेष एक ज्ञानदीपचं एक पुस्तक आहे आणि समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे, आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं त्यातले ते ठराविक टॉपिक्स तुम्ही यातून करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता यांचं नवीन पुस्तक आलेलं आहे, मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. आणि सोबतच लक्षात घ्यायचं, ज्ञानदीप अकॅडमीचं जे माइंड मॅप आहे का, माइंड मॅप, हे सध्या महाराष्ट्रामध्ये खूप धुमाकूळ घालतोय बघा. माइंड मॅप. आता ह्यातल्या काही लोकांना असं वाटत असेल की सर ज्ञानदीपचा गवगवा करतात. अजिबात नाही. ज्ञानदीप माइंड मॅप ही सिरीज चालू करताना आमच्यासारख्या म्हणजे इथं असणाऱ्या फॅकल्टीना काय त्रास झालाय ना, हे तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. पण ते सॉरी, खूप काय महत्वाची पुस्तकं असलेले आपल्याला दिसून येतात. आता मी जे टॉपिक सांगितले ना, हे तुम्हाला पीडीएफ मिळेल. या पीडीएफ मध्ये जे टॉपिक आहेत तेवढे सगळे टॉपिक पुस्तकातून करून घ्यायचे विथ पीवायक्यू. सांगतो तुम्हाला कसं. आता या सगळ्यांच्या मध्ये अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला काय करतो 0 मिनिटांमध्ये सांगतो. आता बघा, इथं आपण काय करूया, समजा तुमचं लेक्चर सुरू झालं, तुमचं काय झालं, लेक्चर स्टार्ट झालं. लेक्चर स्टार्ट झाल्यानंतर लेक्चरमध्ये मी तुम्हाला अशी कुठलीच गोष्ट सोडत नाही की जिचं मी तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सांगत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला मी तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सांगतो. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सांगत असतानाच लक्षात घ्यायचं, त्यालाच आपण काय म्हणतो, रनिंग नोट्स. म्हणजे इथं मी तुम्हाला माहिती सांगत असतो, त्या रनिंग नोट्स तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे. तुम्हाला एखादी गोष्ट माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण जर माहिती नसेल तर त्या रनिंग नोट्स तुम्ही लिहून घेणं गरजेचं आहे. रनिंग नोट्स झाल्या की मग तुम्ही काय करायचं, डायरेक्ट रेफरन्स बुक मध्ये जायचं. कुठं जायचं, डायरेक्ट रेफरन्स बुक मध्ये जायचं आणि रेफरन्स बुक तुम्ही काय करायचं, वाचायला सुरुवात करायची. रेफरन्स बुक वाचून झालं की आयोगाचे सगळे तुम्ही पीवायक्यू सोडवायला घ्यायचे. आता हे पीवायक्यू सोडवत असताना तुम्ही कुणाकुणाचे पीवायक्यू सोडवणं गरजेचं आहे बघा. युपीएससी प्रिलियम्स, बघा लक्षात घ्या, युपीएससी प्रिलियम्स, देन महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याचे प्रिलियम्स. किंवा आता बघा याच्या अगोदर काय आहे की एमपीएससी सुरुवातीला काय होती, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होते. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, एमपीएससी चे प्रिलियम्स आणि लक्षात घ्यायचं मेन्स, ह्या दोन्हींचे प्रश्न बघून घ्यायचे आहेत. कारण आपली जी प्रिलियम्स आहे ही प्रिलियम सध्या काय आहे, आपली ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची आहे. कळतंय? त्याच्यामुळं मी सांगू तुम्हाला
पाठीमागच्या वर्षी जी राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली ना, ज्याचे आता निकाल लागले, त्यातले काही लोक अधिकारी झाले, त्या मेन्स मधले बरेच प्रश्न हे आहे असे येत्या प्रिलिम्सला रिफ्लेक्ट होणार, 100% रिफ्लेक्ट होणार. कळतंय का? काय होणार? 100% रिफ्लेक्ट होणार. कळतंय? म्हणजे आयोग तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारणार. कळतंय का मी काय म्हणतोय? एमपीएससी प्रिलियम्स जेवढे पण काही क्लास 1च्या आपल्याकडे परीक्षा होतात त्या सगळ्यांच्या बघा, वनसेवेच्या बघा, त्याच्यानंतर पुन्हा इंजिनिअरिंगच्या बघा. आपल्याला काय आहे? आपल्याला फक्त पास व्हायचं आहे. हा वहिनी 130 मार्क आणायचे आहेत. आणि आता ते ह्याचं काय चालत नाही बरं का. तुम्हाला माहितीच आहे ते सीसॅट आहे क्वालिफाईंग. सुरुवातीला कसं सीसॅट वरती कार्यक्रम चालायचा, पण आता सीसॅट वरती कार्यक्रम चालत नाही. ही गोष्ट तुम्ही समजून घेणं काय गरजेचं आहे. म्हणजे पीवायक्यू बघत असाल तुम्ही युपीएससी प्रिलिम्सचे बघा, एमपीएससी प्रिलिम्स प्लस मेन्सचे बघा. कारण याच्यामध्ये एमपीएससी प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये मला असं वाटतं म्हणजे तसंच आहे, 80% सिलेबस हा सेम आहे. 80% सिलेबस हा सेम आहे. सिलेबस जरी सेम असेल तरी प्रश्नांची डेप्थनेस मात्र काय आहे? वेगळी आहे. आला मुद्दा लक्षात? ओके. हा, भेटत कसा नाही? भेटतोय ना. तुमच्याकडे ते 22,000 प्रश्नसंच असेल बघा. तुमच्याकडे काय असेल? तो 22,000 प्रश्नसंच असेल. या 22,000 प्रश्नसंचामध्ये हा जो काय 22,000 प्रश्नसंच आहे, या 22,000 प्रश्नसंचामध्ये एमपीएससी प्रिलियम्स, एमपीएससी मेन्स, त्याच्यानंतर पुन्हा वनसेवा, इंजिनिअरिंग, ऍग्री, ठीक आहे, ह्या सगळ्या परीक्षा इथं आहेत. इथं या 22,000 प्रश्नसंचामध्ये. त्यामुळे हा 22,000 प्रश्नसंच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना काय लेवलनं अभ्यास करायला पाहिजे पुन्हा एकदा सांगतो ऐका. सगळ्यात पहिल्यांदा एक लेक्चर सोबतच तुम्ही रनिंग नोट्स लिहून घेणं गरजेचं आहे. 3 नंबरला पुन्हा तुम्ही काय करायचं? लगेच रेफरन्स बुक वाचायचं. 4 नंबरला मग लगेच तुम्ही काय करायचं? इथं तुम्ही काय करायचं आहे? डी. 4 नंबरला तुम्ही पीवायक्यू सोडवायचे. आता पीवायक्यू सोडवत असताना बघा लक्षात घ्यायचं, काही लोक असे आहेत की काय करतात माहित आहे का? समजा पानं उलगडतात बघा, मग त्याला जर वर एखादा प्रश्न जर नाही जमलं, त्याचं उत्तर नाही जमलं तर ते डोक्याला ताण घेत नाही. हो, तो प्राणी डोक्याला ताण घेत नाही. तो प्राणी काय करतो? सरळ सगळ्यात खाली अशी एक पट्टी दिलेली असते आणि त्या पट्टीमध्ये उत्तर दिलं असतं. आला मुद्दा लक्षात? 1चं ए, 2चं सी. मग ते काय करतं? तो प्राणी काय करतो? खाली बघतो आणि वर क्लिक करतो. मी सांगू, असं करणारे 100% नापास होणार. हो, जे खरं आहे ते खरं आहे. समजून घ्या. स्पर्धा परीक्षा रट्टा मारायचा विषय नाहीये बाळांनो. याला समजून घ्या. याला तुम्ही जेवढ्या लवकर समजून घ्याल तेवढ्या लवकर तुम्ही काय होणार आहे? अधिकारी होणार आहे बघा, लक्षात घ्यायचं. कुणाचंही चालेल. फक्त आपल्याला 22,000 प्रश्नसंच पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? 22,000 प्रश्नसंच आपल्याला पाहिजेल. मुद्दा लक्षात तुमच्या. हे अशा प्रकारे तुम्ही स्टेज करणं काय गरजेचं आहे प्रत्येक विषयाला. आणि बघा मी सांगू तुम्हाला, एकदम जर तुम्ही मायक्रो लेवलला प्लॅनिंग कराल, बाबा मला ही परीक्षा पास व्हायचंच आहे, त्यांनी असाच अभ्यास करणं अपेक्षित आहे. जर पास नाही झाला तर जबाबदार मी आहे. पण टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. असा झालेला प्रत्येक अभ्यास प्रूफ सहित मला तुम्ही सांगणं गरजेचं आहे. आला मुद्दा लक्षात? बघूया कसं पास होत नाही एकदा. धोरण काय पाहिजे बघा, स्ट्रॅटेजी काय पाहिजे आपल्याला? सगळ्यात महत्वाचं, मनात पण परंतु किंवा याला थारा नको आहे. मगाशी आपण बघितलं बघा की विषयाबद्दल भीती निर्माण होते, मग मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. काय होतो? मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. सोशल मीडियापासून थोडंसं लांब राहा. मी असं कधीच म्हणणार नाही की सोशल मीडिया 100% अवॉइड करा. आता कसं आहे, तो प्रत्येकाच्या विषयाचा वेगवेगळा आहे बघा, लक्षात घ्या. काय तर वेगवेगळा आहे. मी तुम्हाला इथं जे शिकवणार आहे तुम्हाला इथं, त्याच्या मी तुम्हाला पीडीएफ नोट्स देणार आहे. पीडीएफ नोट्स देणार आहे. मनात पण परंतु किंवा याला थारा नकोय. कारण लक्षात घ्या, जर ज्याच्या मनामध्ये आपण होईल का नाही झालं तर काय, शंका येणं साहजिक आहे. पण स्वतःवरती शंका घ्यायची नाही. आयुष्यामध्ये तुम्ही काही खा, कच खायचा नाही. कच खायचा नाही म्हणजे काय करायचं नाही? हरायचं नाही. ठीक आहे? नंतर काय व्हायचं की शुरू होते खतम हो गया, असं होता कामा नाही. अभ्यासातील सातत्य ठेवायचं आणि वास्तविकता महत्वाची आहे. मग मी अधिकारी होणार, मग असं करणार तसं करणार, अजिबात नाही. लक्षात घ्यायचं, तुम्ही वास्तविकता म्हणजे काय की तुम्ही प्रेझेंट मध्ये जगणं गरजेचं आहे. काय करणं? प्रेझेंट मध्ये जगणं गरजेचं आहे. प्रेझेंट मध्ये जगा आणि भविष्यातल्या विजयाची तोरणं बांधा. कळतंय? चलो, त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे बघा. सगळ्यात महत्वाचं, उजळणी, रिव्हिजन करणं गरजेचं आहे. पाठांतर करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी फॅक्ट्स आहेत, त्या फॅक्ट्स तुम्हाला पाठच करणं आहे. ठीक आहे? पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, काही पार्ट आहे की जो तुम्हाला पाठच करणं आहे. फॅक्ट्स आहेत, ठीक आहे, क्रक्स आहेत, ते तुम्हाला पाठच करणं आहे. मी तुम्हाला वेळोवेळी माझ्या विषयामध्ये सांगेल की तुम्हाला हे पाठ करायचं आहे, ते पाठ करायचं आहे.
त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही एमसीक्यू सोडवणं गरजेचं आहे, तुम्ही पीवायक्यू सोडवणं गरजेचं आहे. आता हे एमसीक्यू बघा, लक्षात घ्या, एमसीक्यू आहे ना, एमसीक्यू ला मार्केटमध्ये पुस्तक मिळतं, मार्केटमध्ये प्रॅक्टिस सेट मिळतो आणि तो प्रॅक्टिस सेट तुम्ही तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. मी अभ्यास कसा करायला पाहिजे, पुस्तकातलं काय महत्वाचं आहे, काय स्किप करायला पाहिजे, कशाला जास्त फोकस करायला पाहिजे, हे तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं कोण सांगेल माहिती आहे का? पीवायक्यू सांगतील की कसा अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ बघा, पीवायक्यू तुम्हाला काय सांगेल, काय आहे पीवायक्यू तुम्हाला काय सांगेल, उदाहरण सांगतो बघा मी तुम्हाला आता. पीवायक्यू तुम्हाला काय सांगतो बघा, ऐकायचं, फक्त शांत चित्तानं ऐकायचं, लय लोड घ्यायचा नाही. समजा आता पीवायक्यू, पाठीमागच्या वर्षी आयोगानं प्रश्न विचारला होता. आयोगाने काय केलं होतं, पाठीमागच्या वर्षी प्रश्न विचारला होता की 1857च्या उठावात, बघा प्रश्न काय होता, 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले होते, कानपूरचं नेतृत्व कोणी केले होते, कोणी केले होते. ठीक आहे, असा आयोगाने काय केला, प्रश्न विचारला. बघा काय केला आयोगाने, असा प्रश्न विचारला. बघा समजून घ्या, फक्त असा प्रश्न विचारला की पीवायक्यू आहे हा, किंवा 1857च्या उठावात कानपूर याचे नेतृत्व कोणी केलं. किती लोकांनी पीवायक्यू सोडवल्यात, पाठीमागच्या वर्षीचा प्रश्नपत्रिका बघितल्यात, पाठीमागच्या 1-2 वर्षाच्या आज कोणी आहे का आपल्याकडे, त्याला कळेल बघा लगेच की मी काय लागलोय सांगायला. असा प्रश्न विचारला, 1857च्या उठावात कानपूर येथे नेतृत्व कोणी केलं. मग तुम्ही काय करायला लागला, आता समजा 1857च्या उठावाचा अभ्यास करायला लागला. ठीक आहे, आता हे पुस्तक आहे, समजा हे पेज आहे त्याचं. ठीक आहे, काय हे पेज आहे, हे 1 2 3 4 5 6 7 8 10 12 20 काय असेल, त्याच्या काय असतील, लाईन्स असतील. काय आहे, लाईन असतील. ठीक आहे, म्हणजे हे पेज आहे. मग तुम्ही प्रश्न बघितला, 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं, वाचायला लागला. मग हा प्रश्न तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का, हा प्रश्न तुम्हाला सांगतो कोणतं ठिकाण आहे, हा प्रश्न तुम्हाला सांगतो की कोणत्या ठिकाणचं नेतृत्व कोणी केलेलं आहे. मग तुम्ही या ठिकाणी लगेच येणार, झाशी या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई यांनी नेतृत्व केलं होतं, बेगम हजरत महाल यांनी अवध या ठिकाणी नेतृत्व केलं होतं. मग तुम्ही त्याला काय करणार, अंडरलाईन करणार. म्हणजे हाऊ टू रीड दी बुक्स कोण सांगेल तुम्हाला, तर ते म्हणजे पीवायक्यू सांगतील. कोण सांगतील, पीवायक्यू सांगतील. त्या उदाहरणातून तुम्हाला कळालं का? बघा हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल. म्हणजे पुस्तक कसं वाचायचं हे तुम्हाला कोण शिकवल, पीवायक्यू शिकवतील. कोण मी तर तुम्हाला सांगेलच, मी तर तुम्हाला अप्रोच सांगेलच या ठिकाणी, काही अडचण नाही. आणि जे एमसीक्यू आहेत ना, एमसीक्यू बघा लक्षात घ्यायचं, एमसीक्यू एमसीक्यू तुम्हाला काय सांगतील माहिती आहे का. आता एमसीक्यू मध्ये पण काय असतं की समजा ते पुस्तक असतं प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये इंडेक्स असतं. मग तुम्ही काय करायचं, आता तुम्ही 1857चा उठाव वाचलेलं आहे, पीवायक्यू सोडवले, लगेच इथं जायचं लगेच, आणि मग तिथं जशा आपल्या टेस्ट सिरीज असतात का तसं ते असतं, मग ते सोडवायचं. माझा अभ्यास किती झालाय हे बघायचं असेल तर एमसीक्यू सोडवणे, आणि मी अभ्यास कसा करायला पाहिजे हे जर मला बघायचं असेल तर मला काय बघावे लागतील, पीवायक्यू बघावे लागतील. सो इम्पॉर्टन्स ऑफ पीवायक्यू अँड एमसीक्यू दोन्ही आपल्याला तेवढेच महत्वाचे आहेत. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत इथं. काय ते, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. चलो, ताणतणावाचं नियोजन करा बरं का. हे बघा, ज्या वेळेस तुम्ही हे स्ट्रेस मॅनेजमेंट कराल ना, स्ट्रेस मॅनेजमेंट कराल त्यावेळेस हे सगळे प्रश्न आहेत ना तुमचे आपोआप सुटून जातील. थोडं थोडं करा, पण दररोज करा. ठीक आहे, म्हणजेच काय रे बाळांनो, सातत्य आणि वास्तविकता हे 2 शब्द काय आहेत आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. चलो, काय करायला पाहिजे बघा, टू डू. स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या लोकांना असं वाटतं की मोठी मोठी पुस्तकं वाचली म्हणजे सगळं झालं. नाही, स्पर्धा परीक्षा डिपेंड्स ऑन टू डू ऑर नॉट टू डू. काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे ह्याच्यावर आहे. बरीच लोक म्हणतात की स्पर्धा परीक्षेसाठी काय करायला पाहिजे. अरे बाबा, पण काही न करण्यानं पण आपण अधिकारी होतो. समजा एखादा प्रश्न आपण अति आत्मविश्वास सोडवला, आपल्याला माहित आहे ते चुकीचं आहे, तरी पण आपण दिला तुक्का मारून, आणि तोच प्रश्न 100% चुकला आणि 1 मार्क तुम्हाला कमी पडला. 116चं मेरिट लागलं, तुम्हाला 115 मार्क पडले. कसं वाटेल, कसं वाटेल, बरोबर आहे ना. म्हणून जर तुम्ही तो प्रश्न सोडवला नसता तर विषय झाला नसता, सवालही पैदा नाही होता. कळतंय का. असं आहे, अभ्यासक्रम सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या. सिलेबस टार्गेट करा, पुस्तक टार्गेट. अजूनही सांगतोय, ज्याला उद्या क्लास 1 व्हायचं आहे, ही जी आपली परीक्षा ही क्लास 1ची आहे, ज्याला समाजामध्ये मान सन्मान घ्यायचा आहे त्याने अभ्यासक्रम समजून घ्या. पुस्तकं समजून घेऊ नका, पुस्तकं समजून नाही घ्यायची, आपल्याला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, कोणत्या टॉपिकवरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे पुन्हा तेच ते रिपीट झालेलं आहे. पाठीमागच्या वर्षी आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा आणि एक स्वतःची रणनीती ठरवा. देन कोणते घटक तोंडपाठ करायचे आहेत, नेमकं काय तोंडपाठ करायचं आहे याला लक्षात घ्यायचं. आपण काय म्हणूया, याला क्रक्स म्हणूया. आपण काय म्हणूया, आपण क्रक्स म्हणूया. समजा
क्रक्स म्हणजे काय? 1857चा उठाव. आता बघा 1857चा उठाव हा काय आहे? 1857चा उठाव ही कन्सेप्ट आहे. तिच्यामध्ये फॅक्ट काय आहे? नावं आहेत. तिचा क्रक्स काय आहे? की बाबा 31 मे 1857 ही उठावाची काय होती? नियोजित तारीख होती. म्हणजे असा काही फॅक्ट्स, क्रक्स आणि फॅक्ट्स ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या एकाच नाण्याच्या काय आहेत? दोन बाजू आहेत. म्हणजे तुम्हाला हे जेवढ्या लवकर कळल तेवढ्या लवकर तुम्ही काय होणार इथं? अधिकारी होणार आहे. अभ्यासक्रमाचं सूक्ष्म वाचन करा, घाई गडबड करायची नाही. माझं काय म्हणणं आहे, जर समजा तुमची 4च पानं वाचून झालेली आहेत, ही 4च पानं वाचा, पण ह्या 4 पानावरती कसाही प्रश्न आला तर प्रश्न नाही सुटला पाहिजे. आला मुद्दा लक्षात? सूक्ष्म पुस्तक मी अजून सांगतोय, पुस्तकं टार्गेट करायची नाहीत, सिलेबस टार्गेट करायचं आहे आपल्याला. उजळणीचं वेळापत्रक तयार करा. म्हणजे काय करा? त्याला वारंवार रिव्हिजन द्या बाळांनो. काय करा? त्याला वारंवार रिव्हिजन द्या. केलेल्या नियोजनाची सातत्यानं अंमलबजावणी झाली पाहिजे. नाहीतर काय होतं, कधी कधी आपण होतं बघा, ही ह्युमन टेंडन्सी आहे, मला माहिती आहे की कधी कधी आपण काय करतो, एकदम जोशमध्ये येतो, दिवसभर आपण हलतच नाही, चहा प्यायला जात नाही, किंवा काही काही वेळेस आपण असं टाइम टेबल बनवतो 5 ते 6, लगेच 6:10 ते लगेच 7:10, लगेच 7:15, म्हणजे 5-5 मिनिटाचा गॅप टाकून. लक्षात घ्या, वी आर ह्युमन, नॉट अ मशीन. सो एवढा स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे एवढं अवघड नाही. कळतंय का मी काय म्हणतो तुम्हाला? मला एक गोष्ट सांगा, मगापासून मी तुम्हाला जे सगळं सांगायला लागलो, एका मिनिटात मला उत्तर द्या, आपण पुढे जाऊया. हे राहू द्या जरा. मगापासून मी जे तुम्हाला सगळं सांगायला लागलेलो आहे, ते जर आहे तसं जर तुम्ही फॉलो केलं, तर तुम्हाला वाटतंय का की आपण 100% येणारे प्रिलिम पास होईल? मी मगापासून जे सांगतोय, असं कोणी आहे का इथं, की सर आतापर्यंत आम्ही असं काही केलेलं नाही, जरा केलंय पण बऱ्यापैकी थोडंसं चुकलंय कारण आम्हाला माहिती नव्हतं, असं आहे का? तुम्हाला वाटतं का की आपण आहे या जर शेड्यूलनुसार न गेलो तर आपण अधिकारी होऊ शकतो? हा विश्वास तुमच्या मनात निर्माण झालाय का? कारण बघा, ही जे तुम्ही यश मिळवणार आहे ते तुमच्या एकट्याचं नसणार आहे. ते यश मिळवण्यामध्ये आमची महत्वाची भूमिका आहे. तुमची सगळ्यात आमच्यापेक्षा तुमच्या सगळ्यांची महत्वाची भूमिका आहे. तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येकाचा देशामध्ये सहभाग असणार आहे. आला मुद्दा लक्षात? म्हणजे हे जर आपण असंच करायचंय, आता काय करायचं आपल्याला? असंच करायचंय, ह्याच्या पलीकडे जायचं नाही. येस, हा रुटीन फॉलो होत नाही. हा सगळ्यात महत्वाचं आहे, रुटीनच फॉलो व्हायला पाहिजे ना. प्रॉब्लेम तर हाय आपला प्रॉब्लेम तर हाय की आपलं रुटीनच फॉलो होत नाही. म्हणून सांगतो तुम्हाला, कधीही टाइम टेबल आपलं हे फ्लेक्झिबल असावं. काय असावं? फ्लेक्झिबल असावं. कळतंय का? म्हणजे स्वतःला तुम्हाला माफ करता आलं पाहिजे, स्वतःला तुम्हाला संधी देता आली पाहिजे. हसत खेळत जाऊया, लय लोड घेऊ नये का, बघा लक्षात घ्या. कळतंय का? हा लय लोड घेऊ नका, होईल सगळं व्यवस्थित. करू आपण, सगळं करूया, काही अडचण नाही. हा चलो, हा बघूया आपण. मॉक टेस्ट द्यायची, टेस्ट सिरीज. मार्क कमी पडली मागे सरायचं नाही, काय चुकलंय हे बघायचं. मी सांगू तुम्हाला, सगळ्यात घाण काय माहित आहे का? माणसाला आहे ना स्वतःच्या चुका दिसत नाहीत. इथं चूक दिसली पाहिजे. इथं काय दिसली पाहिजे? चूक चूक इथं दिसली पाहिजे तुम्हाला. आला मुद्दा लक्षात? हा कन्सिस्टन्सी राहिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे रिव्हिजन तुम्ही डेली करा, वीकली करा, ठीक आहे, 15 दिवसाला करा, पण करा. कारण काय, जर तुम्ही रिव्हिजन नाही केलं तर ते विसरून जाणार आहे, आणि साहजिक आहे. तुम्ही विज्ञानामध्ये ऐकलं असेल की 25 सेकंदापर्यंत जर समजा आपण एखादी अशी वस्तू नेली, तर ती फक्त 25 सेकंद पर्यंत आपल्या डोळ्यासमोर राहते, नंतर तिला आपण विसरून जातो. कळतंय का? विजिबिलिटी जी आहे ही जास्त वेळ टिकत नाही. ती का बरं? कारण त्याची कारणं पण तशी आहेत. मग अगदी तसंच आहे ना इथं. हा इथं पण अगदी तसंच आहे. चलो, ओके. काय करायचं नाही, डोंट. विनाकारण तज्ञ होण्याचा प्रयत्न करायचा नाही. फॅक्च्युअल प्रश्न आहे, आपल्याला जे विचारले तेवढंच सांगायचं, तिथं शहाणपणा करायचा नाही, तज्ञ व्हायचं नाही. सांगतो मी तुम्हाला, सगळं सांगतो. पापड पसारा परीक्षेला न येणारा भाग काय करायचा? सोडून द्या. विनाकारण जास्त विचार करू नका, कारण चिता आणि चिंता ह्या माणसाला जळवणारे आहेत. माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का? इंग्लिशमध्ये एक प्रोवर्ब आहे बघा, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजे बोलण्यापेक्षा, बघा तुमच्या डोक्यात आहे ना, मी सांगतो तुम्हाला तुमच्यातली ताकद कशी ओळखायची. कधी कधी आहे ना, तुम्ही एकटे बसलेला असाल, प्रवासातून जात असाल, तर तुमच्या डोक्यात अशा काही कल्पना येतात ना अभ्यासाच्या, पण एवढ्या खतरनाक कल्पना येतात, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. प्रॉब्लेम तो आहे. होतंय का असं? होतंय, मला माहित आहे ना. घरी जात असताना, घराकडून येत असताना, बसमध्ये, ट्रॅव्हल्समध्ये, म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये तर हा असा आठवतो ना आपल्याला, असं वाटतं हे जर याची आपण अंमलबजावणी केली तर आपण 1000% अधिकारी होऊ शकतो. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का? प्रॉब्लेम आहे आपण त्यांची इम्प्लिमेंट करत नाही. सगळ्यात महत्वाचं, अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला आता सांगितलं की ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. ऍक्शन घ्यायला शिका पोरांनो. नाहीतर काय होईल माहिती आहे का?
बोलाचीच कडी बोलाचाच भात जेवून या तृप्त झालासी कोण, असं होता कामा नये. कळतंय? हा, चलो. विनाकारण जास्त विचार करायचा नाही. विषयाबद्दल जाणून घेताना अभ्यासक्रम समजून घ्या, पाठीमागच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघा, आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल, एकच प्रश्न तो वेगवेगळ्या अँगलने कसा विचारलाय, कसा रोटेट झालेला ते बघा, कोणती ठराविक प्रकरणं अभ्यासायची आहेत त्याचा तुम्ही काय करा, आढावा घ्या. पुस्तक टार्गेट करू नका, सिलेबस टार्गेट करा. वारंवार येणाऱ्या प्रश्नांची टक्केवारी तपासा. कळतंय का? देन पुन्हा एखादा तोच तो प्रश्न वेगळ्या अँगलने कसा विचारलाय हे सगळं आयोगाने तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. क्लिअर आहे? आता ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपण काय करूया, आता थोडंसं आपण चर्चा करूया, किंवा नेमका आता तुमचे प्रॉब्लेम सांगा, त्या तुमच्या प्रॉब्लेमवरती काय करणार आहे आता आपण बोलणार आहे इथं. ठीक आहे? तर अशा पद्धतीनं राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा युपीएससी प्रिलिम्स असेल, याच्या बाबतीमध्ये जवळपास सगळा सिलेबस हा सेमच आहे. कारण आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी काही परीक्षा आहे राज्यसेवा आणि केंद्राची जी आपली सीएस आहे, सिव्हिल सर्व्हिस जे आहे, त्यांचा आता दोघांनाही सिलेबस सेमच आहे आपल्याकडे. ठीक आहे? फक्त सीएस ला काय असेल, महाराष्ट्रातला एखादा प्रश्न असणार नाही. एवढाच फरक आहे याच्यामध्ये, बाकी काहीही राहत नाही. हा प्रॉब्लेम तोच आहे ना, कंटिन्युटी राहत नाही. मला माहित आहे कंटिन्युटी राहत नाही. आणि जर समजा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर तुम्हाला काही डाऊट आलाच, तर मी नेहमी तुमच्या सोबत आहे, मी विद्यार्थ्यांसोबत नेहमी आहे. ठीक आहे? माझा नंबर आहे 93 22 59 07 53. ठीक आहे? तुम्ही मला काय करायचं आहे, व्हॉट्सअपला मेसेज करत असताना तुमचं नाव, तुमची जी बॅच आहे, ठीक आहे, ही तुमची बॅच आहे राज्यसेवा. काय आहे तुमची बॅच? राज्यसेवा प्रिलियम 2026. क्लिअर? हा, हे तुम्ही मला काय करायचं आहे, तुमचं नाव आणि ते मला इथं मेन्शन करायचं आहे. एनी टाइम मला फोन करा, काही अडचण नाही, मी नेहमी तुमच्या सोबत आहे. मी सांगेल तुम्हाला, सगळं सांगेल, काही कॉपरेट 100% करेल मी तुम्हाला. माइंड मॅपचं रिडिंग इथं तुम्हाला जसं शिकवलं ना तसं तुम्ही ते करायचं. समजा एखादा टॉपिक झाला कुठल्याही विषयाचा, तो फक्त तुम्ही जाऊन पुढे काय करा, वाचून घ्या. हा, फॅक्ट लवकर लक्षात राहत नाही, तुम्हाला काय की अभ्यास करायला पाहिजे ना, त्याला वारंवार रिव्हिजन देणं गरजेचं आहे. किती तास असं म्हणू नका प्लीज, हे शब्द वापरू नका. कारण काय होतं माहिती आहे का, की आपण तासांना अभ्यास करायला आलोय का? मला सांगा, मी तुम्हाला म्हटलं तुम्ही 4 तास अभ्यास करा, त्या 4 तासामध्ये एक्झाम ओरिएंटेड आणि रिझल्ट ओरिएंटेड जर तुम्ही अभ्यास केलाच नाही तर सांगा बघूया तुम्ही पास व्हाल का? नाही होणार. तासावर जाऊ नका, आपण सिलेबस टार्गेट करू आणि सिलेबस टार्गेट करून आपण अधिकारी होण्याचा प्रयत्न करूया. तासावरती जाऊ नका. प्रॅक्टिस सेट आपल्याला मार्केटला मिळतात. हो, मिळतात. हो, बनवूया आपण. त्याच्यावरती जॉब प्लस स्टडी हे एवढं सोपं नाहीये. त्याच्यावरती आपण एक काय करूया, प्लॅन बनवूया. करूया आपण, करूया. एका दिवसामध्ये मला असं वाटतं, की कमीत कमी आता तुमचा थोडाफार अभ्यास झालेला आहे, तर कमीत कमी मला असं वाटतं, की 2 जीएस आणि 1 सीसॅट बस. तुम्ही आता विद्यार्थी आहात. जे लोक जॉब करत नाहीत, 100% अभ्यास करतात, त्यांच्यासाठी माझं म्हणणं असं आहे, की त्यांनी दिवसाला 2 सब्जेक्ट घेणं अपेक्षित आहे. पीवायक्यू घेणं अपेक्षित आहे आणि सोबतच सीसॅटचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण सीसॅट क्वालिफाईंग जरी असलं तरी त्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. माइंड मॅप तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा अदरवाईज तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला त्या ठिकाणी ते मिळून जातील. घरपोचही तुम्हाला मिळतील, काही अडचण नाही. तुमच्याकडे जर दुसरं कोणते पुस्तक असतील ते देखील वापरले तरी चालतील. कारण अशी पुस्तकं घ्या जे पुस्तकं अपडेट असतील आणि त्याच्यामध्ये आपला सिलेबस कव्हर होईल, ज्याच्यामध्ये फॅक्ट्स पण असतील, त्याच्यामध्ये नंतर लक्षात घ्यायचं पुन्हा काय असतील, कन्सेप्ट पण असतील. असं नाही. हो, पुस्तक घ्यायला पाहिजे ना, बुक्स घेणं नेसेसरी आहे, लक्षात घ्या. कारण काय आहे ना, की छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्या पुस्तकामध्येच काय करत असतात, कव्हर होत असतात. हो, जॉब आणि स्टडीचं मॅनेज करूया आपण, त्याच्यावरती एक आपण लेक्चर घेऊया, काय अडचण नाही. नको. एनसीआरटी वाचायच्या भानगडीत पडू नका. एनसीआरटी वाचू नका. एनसीआरटीचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. जर त्याच्यामध्ये एनसीआरटीच्या कुठे शॉर्ट नोट्स वगैरे तुमच्याकडे अवेलेबल होत असतील तर त्याला बिंदासपणे वाचा तुम्ही, काय अडचण नाही. लेक्चरच्या अगोदरच आम्ही तुम्हाला नोट्स देणार आहे. हे जे मी तुम्हाला तिथे शिकवतोय ना, अशा ज्या पीडीएफ आहेत ना, त्या पीडीएफ मी तुम्हाला आधीच देणार आहे, काही अडचण नाही. मेनचा वेगळा आपण अभ्यास करणार. आता फक्त प्रिलिम्सला फोकस करूया, बाकी आता डोक्यातून काढून टाका. येणारी फक्त परीक्षा आपल्याला काय करायची आहे, टार्गेट करायची आहे. स्टेट बोर्ड नको आता.
ते 11वीचं एक पुस्तक करून घ्या आणि एनसीईआरटी नको, माझ्या विषयाला तर नको एनसीईआरटी. हा, समाधान माझ्या सरांचं दोन्ही लँग्वेजमध्ये पुस्तक आहे, मराठी पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. 22 प्रश्नसंच कुठलाही घ्या, म्हणजे ज्ञानदीपचा घ्या किंवा मार्केटला अजून कोणाचा आहे त्यांचा घ्या. 11वीचं सगळं करायचं, 11वीचं सगळं पुस्तक करायचं. त्याच्यामध्ये एन्शियंट आहे, मिडिवल आहे, महाराष्ट्राचा विशेष महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये बाप पुस्तक आहे, ते एकच करून घ्या. हा, नाही नाही, काय आहे की आयोगाचा पीवायक्यू बघा, ठीक आहे, आयोगाचा पीवायक्यू बघा आणि तसं काही डिझाईन होतंय का बघा. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काय करा की तो अर्थ काढण्याचा प्रयत्न करा, कळतंय का. म्हणजे तिथं असा प्रश्न डिझाईन होऊ शकतो, म्हणजे अंदाज लावण्याचा प्रयत्न करा तुम्ही, असं प्रश्न काढत बसू नका. नाही, सेल्फ एमसीक्यू नका काढू, सेल्फ एमसीक्यू नका काढू, लय जास्त वेळ जाणार तुमचा तिथं. हा, ज्ञानदीपच्या नोट्स इनफ आहेत, काही अडचण नाही. येस, 11वीची पीडीएफ मी तुम्हाला काय करतो, शेअर करतो, काय अडचण नाही, करतो. हा, चालतंय, ग्रोवर्सचं बुक वाचलं तरी चालतंय, पण याच्यामध्ये काय आहे ना की ग्रोवर्सचं बुक जर तुम्ही वाचत असाल तर सोबतच तुम्ही काय करा, फक्त जे आयोगाचे प्रश्न आहेत ते 22 प्रश्नसंच त्याला फक्त सोबत ठेवा. वाचा, काय अडचण नाही. हा, हाय स्कोरिंग टॉपिक नुसारच आपल्याला अभ्यास करायचा, पण विषय काय माहिती आहे का, हाय स्कोरिंग टॉपिक कळायला आपल्याला थोडंसं काय करावं लागेल, सिक्वेन्सनं जावं लागेल. जोपर्यंत आपल्याला सिक्वेन्स कळणार नाही तोपर्यंत हाय स्कोरिंग टॉपिकचा पण आपल्याला अभ्यास करता येणार नाही. सांगेल मी तुम्हाला हाय स्कोरिंग टॉपिक काय आहेत, 2 मिनिटात एवढं होऊ द्या, डिस्कशन झालं की मी तुम्हाला लगेच हाय स्कोरिंग टॉपिक सांगतो. थांबा, जाऊ नका कुणी. हा, सांगितलं की आता तुम्हाला माइंड मॅप एक यूज करा आणि समाधान माझ्या सरांचं पुस्तक यूज करा प्लस पीवायक्यू, बस, ह्याच्या पलीकडे जायचं नाही, डोकं लावायचं नाही. हा कंटेंट जो आहे लेक्चरच्या आधी मी तुम्हाला पीडीएफ पाठवण्याची व्यवस्था करतो, डोंट वरी अबाउट दॅट. मॉडर्न हिस्ट्रीला जास्त वेळ द्यायला पाहिजे, कारण काय 15 प्रश्न आहेत, 15 प्रश्नापैकी 10 प्रश्न, 9 ते 10 प्रश्न फक्त मॉडर्न इंडियावरती आहेत. सांगतो तुम्हाला कशावर आहेत जास्त. होणार, फक्त काय विषय माहिती आहे का, हा, वैष्णव मॅडम होणार, सगळं होणार, पण विषय काय आहे की आपल्याला त्या ओरिएंटेड अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे हाय स्कोरिंग टॉपिक कोणते आहेत, मिडियम स्कोरिंग टॉपिक कोणते आहेत, लो स्कोरिंग कोणते आहेत. आणि काय माहिती आहे का, मी माप म्हणाल तुम्हाला होईल, पण ते तुम्हाला किती अंडरस्टँड झालं हे तुम्हाला माहिती ना. म्हणजे प्रत्येक जण आपापली क्षमता ओळखतो, मी म्हणण्यानं काही होणार नाही. त्याला मग मी तुम्हाला माप मोटिवेट करेल, पण मोटिवेट करून काही होणार नाही, लक्षात घ्या. कळतंय, ह्याच्यामध्ये काय पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. 2 गोष्टी लक्षात घ्या, आयोगाची मेंटॅलिटी आणि आपली कन्सिस्टन्सी, या 2 गोष्टी ज्याला कळाल्या तो 100% अधिकारी आहे बघा. हा, सफिशियंट आहे, 1 वर्ष होऊन जाईल, काय अडचण नाही. हा, सेमच आहे सिलेबस. आजचं लेक्चर अपलोड होणार, 100% होणार, काहीच अडचण नाही. आता बघा, ह्याच्यामध्ये काय आहे की बघा, आता पाठीमागच्या वर्षी काय झालं होतं, होईल सगळं होईल. पाठीमागच्या वर्षी काय झालं बघा, पाठीमागच्या 1-2 वर्षामध्ये म्हणजे 24 आणि 25 ची मी मला तुलना सांगतो. बघा, काय सांगतो मी तुम्हाला, 2024 आणि या ठिकाणी आपण काय करूया, 2025, ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा, समाज सुधारकांच्या वरती एक प्रश्न आला होता. समाज सुधारक एक प्रश्न आला होता. 2025 ला समाज सुधारकांच्या वर 3 प्रश्न आलेत, ठीक आहे. देन याच्यामध्ये बघा, 1900 ते 1947 या कालखंडामध्ये इथं 5 प्रश्न आले 2024 ला, आणि 2025 ला याच कालखंडामध्ये 3 प्रश्न आलेले आहेत. 2025 ला महाराष्ट्रावरती 5 प्रश्न आलेले आहेत. महाराष्ट्राला किती प्रश्न आलेले आहेत, 5 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे 10 पैकी 5 प्रश्न कशावर आलेले आहेत, महाराष्ट्रावरती आलेले आहेत. आणि 2024 ला 10 पैकी 4 प्रश्न हे महाराष्ट्रावरती आलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, समाजस्वरावर 1 प्रश्न आहे, इथं 3 प्रश्न आहेत. दुसऱ्या बाजूला इथं 1900 ते 1947 ला 5 प्रश्न आहेत, इथं 3 प्रश्न आहेत. म्हणजे हे जे हाय स्कोरिंग टॉपिक आहेत हे आपल्याला कळणं काय आहे, गरजेचं आहे. हा, रिव्हिजन कशी करायची, म्हणजे वारंवार तुम्ही तेच ते करणं अपेक्षित आहे. म्हणजे समजा तुम्ही पुस्तकं वाचलं, पुस्तकाला जे काही तुम्ही हायलाईट केलंय ते हायलाईट तर वाचायचंच आहे, पण हायलाईट सोडून जो आजूबाजूचा भाग आहे तो देखील तुम्ही वाचणं अपेक्षित आहे, त्याला रिव्हिजन म्हणायचं. आणि काय आहे ना, मी सांगू तुम्हाला, तुम्ही जो स्टडी करताय ना, ऐका,
हे बघा, हे समजून घ्या, तुम्ही जो स्टडी करताय, मी मगाशी सांगितलं तुम्हाला अभ्यास आणि आभास ह्याच्यातला फरक कळायला पाहिजे. हा जो स्टडी आहे, या स्टडीच्या बाबतीमध्ये बघा, लक्षात घ्या, या स्टडीच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करणं गरजेचं आहे, रेग्युलर करणं गरजेचं आहे. काय आहे, एक बघा रेग्युलर म्हणजे तुम्ही टाइम टेबल बनवा. दुसऱ्या बाजूला ह्याच्यामध्ये हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग आणि लो स्कोरिंग, हे तुम्हाला ह्याचं तुम्ही काय करा, म्हणजे पूर्णपणे याला वेगळं करा. ह्याचं वर्गीकरण करा की बाबा कशाला काय करायचं आहे, कशाला काय करायचं आहे. क्लिअर? स्टडी बाबतीमध्ये हे रेग्युलर आहे, हाय स्कोरिंग, मीडियम स्कोर, लो स्कोरिंग टॉपिक आहे. देन पुन्हा तुम्ही ह्याच्यामध्ये एमसीक्यू मोठ्या प्रमाणामध्ये सोडवा, ह्याच्यामध्ये पीवायक्यू तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सोडवा, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय आहे, टाइम लावून तुम्ही काय करणं गरजेचं आहे, टेस्ट सिरीज लावणं गरजेचं आहे. माझं म्हणणं असं आहे, एक ज्ञानदीपची टेस्ट तुम्हाला आहेच, पण अजून एक म्हणजे अशा माझं म्हणणं आहे की तुम्ही 2 टेस्ट सिरीज लावणं गरजेचं आहे. कारण टेस्ट सिरीज ज्यावेळेस तुम्ही लावाल त्यावेळेस लक्षात तुमचं काय होईल, टाइम मॅनेजमेंट होईल. म्हणजे एक टाइम टेबल कळेल तुम्हाला नेमकं काय आहे किंवा काय नाही. येस, इथून पुढे जर आपण कन्सिस्टन्सी जर अभ्यास केला 5-6 महिने, तर माझं म्हणणं असं आहे आपण 100% प्रिलिम पास होऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये ही कन्सिस्टन्सी राहणं किंवा त्याच्यामध्ये टॉपिक्स बघणं, पीवायक्यू सोडवणं, एमसीक्यू सोडवणं, हे काय आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि थोडा विषय काय आहे माहिती आहे का, थोडा विषय काय आहे की असा असा काही भाग आहे की जो समजायला थोडाफार वेळ लागतो. काय करतो, थोडाफार समजायला वेळ लागतो. मग तो टॉपिक मला समजला नाही म्हणून त्याचा लोड घेत बसायचं नाही, स्किप करायचं, दुसऱ्या विषयाकडे जायचं. कारण बघा, लक्षात घ्यायचं, कारण हिशोब आपला सरळ साधा सोपा आहे. 100 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत तुमचे, 100 प्रश्न आहेत. आणि इथं तुम्हाला किती मार्क असणार आहेत, 200 मार्क असणार आहेत. आणि या 200 मार्कांच्या वरती काय करणार आहे, आता इथं मेरिट लागणार आहे. तर माझं म्हणणं असं आहे, 200 पैकी म्हणजे आपल्याला 200 पैकी 75% मार्क मिळणं अपेक्षित आहे. किती टक्के, 75% मार्क मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे जवळपास आपण कुठपर्यंत जायला पाहिजे की 130 प्लस तरी जायला पाहिजे. सेफ, एकदम सेफ. आणि मी सांगू, तुम्ही जर 130 जर सांगितले ना तुम्ही, 130, मी सांगू, मेन्स आहे ना, मेन्स, मी पोरांना अजून एक ऐका, आता जी डिस्क्रिप्टिव्ह मेन्स होणार आहे ना, झाली आता ही जी होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह मेन्स, मी सांगू तुम्हाला 100% अधिकारी होण्याचे चान्सेस आहेत. का माहितीये, कारण मार्केटला पोरांचं म्हणजे मी आता फिरतोच ना मार्केटला, बरोबर आहे, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, दौरे करत असतो महाराष्ट्रामध्ये मी. तर मला एक गोष्ट जाणवली की मुलं अजून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तयार झालेले नाहीयेत. आणि जी न्यू जनरेशन आल्या ना, ही न्यू जनरेशन मात्र काय आहे, फुल तयारीत आहे. सो हे अटेम्प्ट देताना फक्त एवढा चान्स, एवढा डोक्यामध्ये ठेवा की आपल्याला ह्याची मेन्स द्यायची आहे. ह्या 2026 ची काय करायची, आपल्याला मेन्स द्यायची आहे, एवढं एकच डोक्यात ठेवा. प्रिलियम पास होऊन जाल. माझ्या म्हणण्यानं काय होणार नाही बरं का, अजून सांगतोय. अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्ही. हो, टेस्ट सिरीज भेटणार ना तुम्हाला, टेस्ट सिरीज भेटणार, तुमचे सगळे सीसॅटचे लेक्चर वगैरे होणार. म्हणजे कोणते लेक्चर कधी लावायचे किंवा काय, हा मॅनेजमेंटचा भाग आहे, पण तुमचं सगळं या ठिकाणी काय होणार आहे, कव्हर होणार आहे. 100 प्रश्न आहेत. आता बघा, तुम्हाला एक सरळ साधं सोपं सांगतो, हे 100 प्रश्न आहेत. मी काय म्हणतो, 100 मधले 80 प्रश्न तुम्हाला येत आहेत. प्रत्येक विषयाचे 3-4 तुम्हाला येत नाहीत. ठीक आहे, असं समजून चालूया. आता हे जे 80 तुम्ही सोडवणार आहे ना, काय करणार आहे, हे तुम्ही 80 सोडवणार आहे, तर या 80 मधले तुमचे 65 बरोबर आले पाहिजेत. किती आले पाहिजेत, 65 बरोबर आले पाहिजेत. म्हणजे 6 दुनी 12 आणि ते वरचे 10, 130 मार्क झाली. म्हणजे 65 बरोबर आले पाहिजेत बरं का, सगळं मायनस वगैरे कट होऊन 65 बरोबर आले पाहिजेत. म्हणजे 65 दुनी 130 मार्क तुम्हाला या ठिकाणी आले. आता याच्यामध्ये आपल्याकडे काही असे नमुने आहेत की ज्याला काही विषयामध्ये आउट ऑफ मार्क येतात. समजा आता काय आहे, काही लोक आहेत बरं का, लक्षात घ्या, तसे पण जिओग्राफी, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर पॉलिटी, ह्यासारख्या विषयामध्ये किंवा करंट अफेअर्स मध्ये जर समजा तुम्ही 12-13 मार्क घेणारे काही लोक आहेत, जिओग्राफीमध्ये काही 14 लोक घेणारे आहेत, इकॉनॉमिक्समध्ये काही 13-12 किंवा 13-14 घेणारी लोक आहेत, पॉलिटीमध्ये आउट ऑफ घेणारी पोरं आहेत. म्हणजे काही ना काही लोकांचे या ठिकाणी काय असणार आहेत, हँड विषय असणार आहेत. काही ना काही तर लोकांचे हँड विषय असणार आहेत. हे तुम्हाला जेवढ्या लवकर कळेल तेवढ्या लवकर तुम्ही व्हाल बघा. कळतंय का? म्हणजे काही करून आपल्याला 65 प्रश्न बरोबर आणणं गरजेचं आहे. म्हणजे 130 मार्क आपल्याला पडणं गरजेचं आहे. सीसॅटची मार्क धरली जाणार नाहीत. कळतंय का? मला सांगा, हे जर तुम्ही असं करायला जाल, तर तुम्ही 100% अधिकारी व्हाल. कळतंय? हे कळणं गरजेचं आहे.
मला सांगा, मी तुम्हाला आता जे सांगितलंय ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलाय का कधी? समजा आता जी जुनी लोक आहेत, जुनी लोक म्हणजे कसं, किंवा ज्यांनी बॅच लावलेले आहे किंवा ज्यांनी अभ्यास केलेला आहे वर्षभर, हे अशा लेवलचा अभ्यास करा बरं का तुम्ही. आणि अशा लेवलचा जर तुम्ही अभ्यास कराल तर मला नाही वाटत की तुम्हाला मार्क कमी पडतील. 100% तुम्हाला मार्क पडतील. हा हा आता काय आहे की जरा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तो आपण नंतर बघूया. आता फक्त आपण जरा फोकस करूया, तो म्हणजे यालाच फोकस करूया. प्रिलिम्सलाच फोकस करूया. डिस्क्रिप्टिव्हचं नको, आता डोक्यात नका घेऊ. हा नाही, मेनचं नको प्रिपरेशन. प्रिलियम पास होऊया ना आता आपण. आणि मी सांगू तुम्हाला, जर समजा आपण एखादी गोष्ट केली नसेल तर ते प्रामाणिकपणानं मान्य करायला शिका. कारण मी मागाशी सांगितलं तुम्हाला, चुका लोकांच्या आपल्याला दिसतात पण आपली चूक आपल्याला कधीच दिसत नाही. आला मुद्दा लक्षात? हे तुम्हाला कळणं काय इथं गरजेचं आहे. सो परफेक्टली अभ्यास करा पोरांनो. एकदा जवानीचे एकदा किस्से होऊनच जाऊ देत. काय होणार आहे? तुटल नाही तर फाटल. काय होईल ते होईल. कळतंय का? ओके. अजून काही डाऊट? काही डाऊट आहेत? चालतंय, काही अडचण नाही. मॅरेथॉन लेक्चर पाहून एक्झाम दिली तरी ठीक आहे. मी काय करतो, आता जो तुमचा ग्रुप आहे त्या ग्रुपला मी काय करतो, 3 लेक्चर शेअर करतो. जो तुमचा टेलिग्रामचा ग्रुप झालेला आहे ना, त्या टेलिग्रामच्या ग्रुपला मी काय करतो, 3 लेक्चर शेअर करतो की जे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे मॅरेथॉन आहेत. ते फक्त एकदा काय करा, हे तर चालू राहणारच आहे, हे पण मी तुम्हाला डबल शिकवणारच आहे, पण ते एकदा काय करा, बघून घेशील. हा 2:30 वाजता लेक्चर आहे आता. 2:30ला आपण ब्रिटिशांचं भारतात आगमन बघणार आहे. हो हो, बघूया आपण. जॉब प्लस स्टडीवरती पण लेक्चर घेऊया आपण, नक्की घेऊया, काय अडचण नाही. आता थोडंसं काय करूया, आता परत आपलं लेक्चर आहे. मग आपण काय करूया, आपण आपल्या लेक्चरमध्ये भेटूया. आणि आधीमध्ये मला काय करा की तुम्ही सांगा की तुमचे काही डाऊट वगैरे, म्हणून मी तो तुम्हाला काय केलाय, मगाशी नंबर शेअर केलेला आहे. ओके, ठीक आहे. भेटूया मग आपण नेक्स्ट लेक्चरला. थांबूया तोपर्यंत. नमस्कार.